तसं माहित पडते की हॅशटॅग खवले चायवाले ना गाव सोडून डायरेक्ट बैरम मध्ये दुकान लावलं ना. तसंच मी आलो ना त्याला भेट द्यायला. त्याला कुठे नाही तमाशे करणं आहे म्हणजे आहे. थांबा असं मनातून नका भाऊ, सगळं सांगतो. भाऊ बंद त्या फॉलोची बटन घ्या ना एकदा दाबून. का म्हणता मोठे जय शिवराय. सकाळी सकाळी आपला प्रिन्स भाऊ आपल्याला घ्यायला आला होता ना रे बा. आपल्याला जाणं म्हणे बैरम. म्हटलं आपण दोघंच नाही म्हणे घेतो ना म्हणे एका आटा वाजायला. याच्या घरी आलो ना, याच्या बाबांना तर याला कामात दिलं ना सांगू. कुठं निघाली म्हणे सवारी. पोट्टे काय ऐकते काय, गॉगलच घेतला ना काढून देणं माझ्या. पूर्ण डॉली चायवाल्याचा भाऊ दिसून राहिला ना. मग डायरेक्ट 500च्या स्पीड ना आम्ही पोहोचलो भाऊ डायरेक्ट बैरम मध्ये. तसंच पोहोचलो तसंच गेलो आम्ही डायरेक्ट हॅशटॅग खवले चायवाला दादाबाशी. इच्छा चाय आणि हिचे डायलॉग एकदम फेमस आहे ना. फॉलो नशीन केलं तर एकदा फॉलो करून घे जा बरं. दादाला गेलं टाटा. तसंच गेलो आम्ही मंदिरामध्ये. याच्या आधी बैरमचा डिटेल व्हिडिओ टाकला बरं इंस्टाग्रामवर, पाहून घे जा बरं जाऊन. आणि जसं अंदर आलो तसं पुरं खतरनाक विषय ना. पुरी मोठी घंटी आहे की याचा आवाज तर पुरा आजूबाजूच्या गावात जाते. पण साला त्या घंट्यात घंटीच नव्हती वाजवाले. सध्या तिथं गर्दी नाही आहे. एखादा हप्ता निघू द्या भाऊ. मायले लेकरू भारी आहे इथं डायरेक्ट. मस्तपैकी बैरम बाबाचे दर्शन वगैरे करून घेतले. मी जर फॉलो नशीन केलं तर माझ्या चॅनलला फॉलो करून घ्या. कारण की बैरम बाबाचे एकदम खतरनाक व्हिडिओ टाकतो बरं. मी या पोट्टेला कुठं येत नाही. असे तमाशे करतात नाही. असे तमाशे गेले ना भाऊ तिथं तुम्हाला काय सांगून राहिलं रे बा. आम्ही 30 मार्क एकदा खतरनाक. मी भाऊ तर म्हणे मला वरतच बसायचं. बसला तर सही जो घेऊन गेला ना जुजॉब एवढी फाटे म्हटलं याची. भेटू आता डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये. साठी टाटा बाबा नाच करती का. सुनने का गाना